महायुतीत सहभागी होण्यासाठी अमित शहांच्या घरी 10 वेळा बैठका, अनौपचारिक गप्पांमधून अजित पवारांची माहिती। मास्क आणि टोपी घालून जात असल्याचंही वक्तव्य। कल्याणमधून भाजपाच्या तिकिटावरती गणपत गायकवाडांच्या पत्नीला तिकीट मिळण्याची शक्यता। बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण। पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने गायकवाड जेलमध्ये। राज ठाकरेंची वरळीत, नागरिकांनी भेट घेऊन मांडल्या समस्या। नागरिकांच्या समस्यांवरती मार्ग काढण्याचं राज ठाकरेंचं आश्वासन। तर पुण्यातील पूरग्रस्त भागाची राज ठाकरेंकडून पाहणी। पाहणीच्या वेळेला राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद। शिंदेच्या शिवसेनेकडून विधानसभेची तयारी सुरू। पहिल्या टप्प्यामध्ये 46 विधानसभा प्रभारी जाहीर। 93 विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर। विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, मिलिंद नार्वेकरांसह इतर आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ। उरणमध्ये तरुणीवरती अत्याचार करून अमानुष हत्या, संशयित आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात। लव्ह जिहादवरून राजकारण तापलं। डोंबिवलीतील शिळफाटाच्या मंदिरातील सामूहिक बलात्कार प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील। महिलेवरती बलात्कार करून हत्येचा 3 पुजाऱ्यांवरती आरोप। तर नवी मुंबईत संतप्त नागरिकांचं आंदोलन। कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर ओसरण्यास सुरुवात। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाणी पातळी आणखी उतरणार। पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यामुळे कोल्हापूरकरांसह सांगलीकरांना दिलासा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं उघडलं पदकाचं खातं। भारताची स्टार शूटर मनू भाकरला 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेमध्ये कांस्य पदक।